बीच फिर से एक बार बैक टू बैक दूसरा सिक्सर लगता हुआ शफीक के बल्ले से। पहली ओवर जारी है, लगातार 2 सिक्सर्स जड़ चुके हैं शफीक। आखिरी गेंद सिहार रेंज में थी गेंद, गुरु वहां पे चूके। गुरु से हुई हल्की गलती, विकेट मिल सकता था लेकिन यहां पे मिले 6 रन। एक ओवर के समाप्ति के बाद 20 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए। अच्छी बैटिंग यहां पे शफीक के द्वारा देखने मिली। दूसरी ओवर सफल हो गए, मारा है। पेड़ों के ऊपर से जाती हुई गेंद देके जाएगी पूरे 6 रन। सुनील खेनार पहली गेंद शॉर्ट बॉल डाली थी लेकिन गति कम थी, उसका फायदा उठाया शफीक ने और एक सिक्सर लगता हुआ शफीक के बल्ले से स्कोरबोर्ड छलांग मारते हुए पहुंचा है 26 पर। फिर से एक बार शॉट पुल सक्सेसफुल यहां पे होता हुआ दिखाई दिया। शफीक काफी फॉर्म में नजर आ रहे हैं। शॉर्ट गेंद थी, उसे पुल कर दिया, मिलते हुए 6 रन। इस छक्के के बाद स्कोरबोर्ड में बढ़ोतरी होती हुई 32 रन। इस गेंद पर आएगा मात्र सिंगल। इस सिंगल के साथ 33। डॉट बॉल। लगातार 2 गेंदें डॉट हो सकती थी लेकिन यहां पे बाईस के तौर पर आता हुआ एक सिंगल। आखिरी गेंद, जी हाँ, आगाज छक्के से हुआ था इस ओवर का और आखिरी गेंद पर भी छक्का दाग के समाप्ति की इस ओवर की शफीक ने। 2 ओवर के समाप्ति के बाद 40 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। देवकर डायनामाइट, शफीक का इंजन गर्म हो चुका है, चौके छक्के दाग रहे, छक्कों की भाषा बोल रहे हैं।
8 गेंदों में 32 रन। इस इनिंग की अगली कहानी हम सुनेंगे दीपक सर की जुबानी। हेलो हेलो गेंदबाज 40। तो कल का शाम का जो मुकाबला हुआ था देवकर डायनामाइट्स का और केने नाइट राइडर्स के सामने, उस मुकाबले की बदौलत केने नाइट राइडर्स देवकर डायनामाइट्स ये मैच जीता था और उस जीत के बदौलत सिंह स्मैशर्स ये क्वार्टर फाइनल खेल रहा है। मतलब कहा जा सकता है कि सिंह स्मैशर्स यहाँ आए नहीं है, उन्हें लाया गया है क्वार्टर फाइनल्स में और एक हार दिलाने के लिए शायद से। लेकिन क्रिकेट देखते क्या होता है, शायद से कमबैक करना पड़ेगा। पवन गेंदबाजी के लिए आया है, बैटरी अच्छे फॉर्म में दिख रहे हैं यहाँ पर। पवन की पहली गेंद फ्रेडी के लिए, थोड़ा सा सीधा मारा हुआ ये शॉट, स्ट्रेट ड्राइव, 4 रन आता हुआ फ्रेडी के बल्ले से, सीधे बैट से खेला हुआ ये शॉट 4 रनों के लिए। काफी हाई कॉन्फिडेंस पर राइड करते हुए यहाँ पर फिलहाल फ्रेडी जो कि कप्तान है इस टीम के, लीडिंग फ्रॉम द फ्रंट, ऐसी बल्लेबाजी कर रहे हैं। अच्छी शुरुआत इस ओवर की होती हुई देवकर डायनामाइट्स के लिए। फिर एक बार शॉट गेंद मार, लेकिन इस बार सीधा लॉन्ग ऑन मिड ऑफ के हाथों में जाती हुई गेंद, कोई रन नहीं मिलेगा। अच्छा बैकअप वहां पर रोहित होला की ओर से। तो कृष्णा जी, जिस तरह से मैं कह रहा था कि सिंह स्मैशर्स को इस मुकाबले में लाया गया है, देखते जिस तरह से स्टार्ट मिला है देवकर डायनामाइट्स को, काबिल तारीफ इनकी ये बल्लेबाजी यहां पर होते हुए। फ्रेडी सामना करेंगे पवन का, इस बार मात्र अच्छी गेंद, फोर्थ स्टंप पे यॉर्कर डाली हुई गेंद, समझ नहीं पाए फ्रेडी, इसे थोड़ा सा कट करना चाहते थे लेकिन कोई संपर्क नहीं हुआ वहां पर गेंद और बल्ले का। एक डॉट गेंद, चौके के बाद एक अच्छा कमबैक यहां पर बॉलर की ओर से। 2 लगातार डॉट गेंदे डाली है, एक सिंगल लेकर शायद से शफीक को स्ट्राइक पर लेना चाहते हैं फ्रेडी, देखते हैं। फिर इस बार बैट का एज लगकर गेंद जाते हुए थर्ड मैन की दिशा में 4 रनों के लिए। सचिन पाटिल, थोड़ी सी खराब विकेट कीपिंग कहूंगा मैं यहाँ पे, हालांकि ये कैच होना चाहिए था, ऐसे कैचेस लपके जाने चाहिए क्वार्टर फाइनल जैसे बड़े मुकाबलों में, क्योंकि ये नॉकआउट का मुकाबला है। यहां पर एक कैच इधर उधर मैच का रुख बदल सकती है। अच्छी बल्लेबाजी लय में दिख रहा है फ्रेडी, 2 चौके मार चुके अब तक इस ओवर में। पवन की अगली गेंद उठाकर खेल दिया, ये तीसरा चौका इस ओवर का। खतरनाक फॉर्म में दिख रहे हैं फ्रेडी, यहां पर एटीट्यूड भी उसी तरह, मारते कम घसीटते ज्यादा है फ्रेडी, और अपनी टीम में ऊर्जा का करते हुए इस 3 चौकों के साथ कॉन्फिडेंस काफी हाई चलता हुआ इस पूरी टीम का। हाँ वही बोला पावर प्ले में 3 चौका मारा भाई ने। इस बार हल्के हाथों से खेल दिया उसे, और शायद से रनआउट का मौका हो सकता था, लेकिन सेफ पहुंच गए वहां पर फ्रेडी। 1 रन भाग लिए और पानी मांग रहे हैं। 3 चौकों में बहुत काफी ताकत यहां पर, एनर्जी यहां पर वेस्ट होती हुई। सुनील नाले जो कि आ गए हैं पानी लेकर यहां पर। 53 भाऊ कुठल्या कुठल्या टीम मधला करतो याला कशाला टी-शर्ट दिले? अपोजिट पार्टी मधला आहे हा भाऊ। यार दोपहर को क्यों रखा है यार तुम्हारा, पूरा शाम को रख देता ना 3:30 4 बजे के आसपास। अरे झोपायचं नाही, प्रश्न झोपायचा नाही रे। अरे
जो क्वार्टर फाइनल सेकंड का मुकाबला हुआ था पाटिल प्रोटेक्टर्स बनाम पवले पांथर्स, इस मैच को जीता था पाटिल प्रोटेक्टर्स ने लगभग 35 रन से। इस मैच के मैन ऑफ द मैच थे नीरव रदादिया, एक डायमंड प्लेयर, अच्छी ऑलराउंड परफॉर्मेंस दी थी नीरव ने उस मैच में। और फाइनल में जाने वाली दूसरी टीम हो गई है पाटिल प्रोटेक्टर्स। फिलहाल क्वार्टर फाइनल 3 का मुकाबला यहाँ पर प्रगति पथ पर चलता हुआ 53 रन हो गए हैं 3 ओवर के बाद। लो सुनील अब गेंदबाजी के लिए आए हैं और पहली गेंद पर विकेट दिया है यहाँ पर प्रैडी ने। अच्छी बल्लेबाजी की प्रैडी ने, 10 गेंदें खेलकर 20 रन बनाए हैं। काफी बेहतरीन बल्लेबाजी प्रैडी की ओर से, एक कप्तानी पारी खेली है 200 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी कर अगर कोई बंदा पवेलियन लौटता है तो काबिले तारीफ बल्लेबाजी कही जा सकती है। हेलो, इस बीच और एक बार पुल करने का प्रयास, बैट की एज को गेंद लगकर जाते हुए फाइन लेग की दिशा में 4 रनों के लिए थोड़े से महंगे साबित हो रहे हैं सुनील खैरनार। यहां पर अब तक 2 ओवर में 34 रन लुटा चुके हैं, अभी भी एक गेंद शेष है इनकी इस ओवर की। हालांकि एक अच्छे परफॉर्मेंस की उम्मीद करते हो आप ऐसे डायमंड प्लेयर्स से, लेकिन थोड़ा सा अपने स्तर से काफी नीचा परफॉर्मेंस यहां पर आता हुआ सुनील खैरनार की ओर से। 2 ओवर में 34 रन दिए हैं, हालांकि बल्लेबाजी अभी तक उनकी बाकी है, बल्लेबाजी में अपना जौहर दिखाना होगा सुनील को। शफीक अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए और सीधा आता हुआ 6 रनों के लिए। काफी बेहतरीन बल्लेबाजी करते हुए शफीक यहां पर स्कोर बोर्ड जाके पहुंचता हुआ 74 रन 4 ओवर्स की समाप्ति के बाद 74 रन। संदीप नहीं डाला, रोहित ओला डाला ना पहला ओवर। बट संदीप है ही नहीं, मैं दिख ही नहीं रहा है संदीप कहीं पे, साई भी नहीं है, संदीप भी नहीं है, संदीप है ही नहीं लगता है। चार ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 74 रन और टारगेट ओवर जो कि 50-50 ओवर है वो करने के लिए आया है पंकज कुमार मिश्रा, लेफ्ट आर्म गेंदबाज। ओवर द विकेट, पहली गेंद पुल करने का प्रयास, बैट का एज लेकर गेंद जाती हुई 4 रनों के लिए। पहली गेंद पर चौके से शुरुआत होते हुए इस ओवर का अगर मैं विश्लेषण करूं तो इस ओवर में 16 रन का टारगेट है बल्लेबाजी टीम के पास। अगर इस ओवर में वो 16 रन जड़ देते हैं तो उन्हें मिलेंगे 8 रन एक्स्ट्रा, यानी कि 50% रन एक्स्ट्रा ऐड हो जाएंगे। वहीं अगर जितना भी स्कोर करते हैं 16 रन से कम, उसमें से 50% रन माइनस हो जाएंगे।
अगली गेंद इस बार उठाकर मारने का कोशिश, गेंद कट होकर थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर निकलते हुए अच्छा कमबैक वहां पर गेंदबाज की ओर से। फिर एक बार तैयार, ऊपर उठाकर मारा है, गेंद आती हुई, देखते हैं सीधा 6 रनों के लिए। अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन वहां पर लगाते हुए अभिषेक यादव। क्या बेहतरीन बल्लेबाजी चल रही है यहां पर। 78 रन, अभी भी सिर्फ 5वां ओवर प्रगति पथ पर है और 70 कितना रन हुआ, सॉरी ज्यादा हो गया, 84 रन, माफ कीजिएगा, 84 रन बोर्ड पर लग चुके हैं। और इस बार कवर्स में मारी हुई गेंद, वहां पर फील्डर मौजूद, 1 रन मिलेगा, यानी अब स्कोर अब तक बन चुका है 11 रन। 4 गेंदों में अब चाहिए उन्हें, सॉरी 2 गेंदों में अब चाहिए उन्हें 5 रनों की जरूरत है अगर ये टारगेट पूरा करना है। शफीक 10 गेंदें खेलकर 42 रनों पर नॉट आउट, जिसमें उन्होंने 6 छक्के और 1 चौका लगाया था। देखते हैं क्या करते हैं, एक छक्का मार के टारगेट के क्रॉस करेंगे क्या शफीक, या फिर एक डॉट गेंद और आखिरी गेंद इंटरेस्टिंग। ओ अच्छी गेंद ब्लॉक होल में डाली हुई, कट करना चाहते थे लेकिन कोई रन नहीं यहां पर। अब आखिरी गेंद, यानी एक गेंद पर चाहिए इन्हें 5 रन, एक गेंद अगर इस टारगेट को पूरा करना है तो। अच्छी गेंदबाजी कहूंगा मैं चल रही है यहां पर पंकज मिश्रा की ओर से। हालांकि रन दिए हैं लेकिन 1 रन, एक गेंद अच्छी करते हैं तो। और उठाकर मार दिया है, गेंद आती हुई सीधा कमेंट स्टैंड में 6 रनों के लिए। और इसी के साथ टारगेट भी यहां पर कंप्लीट होता हुआ 17 रन लगाए हैं इस ओवर में इस बल्लेबाजी टीम ने, यानी कि 8 रन और प्लस हो जाएंगे। इस ओवर में कुल रन आए हैं 25। किया नहीं किया अजून करणार नाही, बॉलर सिलेक्ट कर. ओके ओके ओके, आता इथेच ऍड करणार ना तो डायरेक्ट, म्हणजे मी सांगू का वाढून 99 स्कोर, 5 ओवर में ही 99 बना दिया है। थोड़ा सा चिंता भरा वातावरण यहां पर देव सिंह स्मैशर्स के पास भी काफी अच्छी बल्लेबाजी यूनिट है। सचिन पाटिल जो कि बेस्ट बैट्समैन ग्रुप में सबसे हाईएस्ट रन स्कोरर है इस टूर्नामेंट के, उसके साथ उनके साथ है सुनील खैरनार, गुरु अतुरे। अच्छी बैटिंग लाइनअप है, स्कोर चेस करने की क्षमता रखते हैं, लेकिन कितने बनेंगे क्योंकि अभी भी 3 ओवर शेष है। 99 स्कोर हो चुका है। पावर प्ले का ये दूसरा ओवर, छठा ओवर इस इनिंग का। थोड़ी सी छोटी डाली हुई गेंद, कट करना चाहते थे लेकिन बैच का अंदरूनी हिस्सा लगकर गेंद फिर एक बार बॉलर की ओर जाती हुई, कोई रन नहीं, निर्धाव गेंद, डॉट गेंद यहां पर आती हुई। और सुंदर शॉट, और यहां पर कैच लेते हुए परेश परब। अरे आउट हो गया ना, अभिजीत कोडू भी डालता है ना। अच्छा, कल तो अच्छा डाला उसने अभिजीत कोडू भी है ना। फिर एक बार स्वागत अब बल्लेबाजी के आ रहे हैं। पहली गेंद डॉट, अच्छी 3 गेंदें डाली, अब तक कोई रन नहीं दिया राहुल सवलकर ने। इस बार पटकी हुई गेंद, फिर एक बार उसे कट करना चाहते थे लेकिन कोई संपर्क नहीं वहां पर। 4 लगातार डॉट गेंदें, 1 विकेट भी निकाला है उन्होंने इस ओवर में।
बेहतरीन गेंदबाजी का यहाँ पे प्रदर्शन, थोड़ा सा कमबैक किया है यहाँ पर, क्योंकि 5 ओवर में 99 हो गए थे, स्कोर अभी भी 99 पर रुका हुआ। इस बार मात्र प्रयास में सफल, लेकिन मिलेगा 1 रन, और इस 1 रन के साथ 100 स्कोर बोर्ड पर लगते हुए 100 रन पूरे होते हुए देवकर डायनामाइट शुरुआत होते हुए स्कोर जा पहुंचा 106 रन। 2 ओवर में लगभग कम से कम 30 रन बनाने की चाहत जरूर होगी बल्लेबाजी टीम की। अगर 130 140 का टारगेट रखते हैं तो मैच लगभग 60% अपने पक्ष में कर देंगे। गेंदबाजी बल्लेबाजी की टीम देवकर डायनामाइट डाली थी, लेकिन इस बार पटक के गेंद गई है पूरी ऊपर हाई। परेश वहां पर कैच के नीचे आते हुए और थोड़ा सा कंफ्यूजन वहां पर, उसी के चलते शायद से ये चौका यहां पर आता हुआ। मुझे तो ऐसा लग रहा है कि सचिन पाटिल का सेंचुरी मारने का इरादा है, इस वजह से जानबूझ के मिस फील्डिंग हो रही है। थोड़ा सा वहां पर हड़बड़ी मची हुई है, जरूर 100 रन का क्रॉस हो गया टीम, क्योंकि ये कैच बनता था परेश का, सचिन को कोई जरूरत नहीं। और ये जबरदस्त शॉट वहां पर, पिछला पैर आगे निकाल के जो शॉट मारा है 6 रनों के लिए। अब तक 2 छक्के इस सिमिलर फैशन में लगाए हुए हैं। स्वागत ने काफी अच्छी तरह से बल्लेबाजी कर रहे हैं। एक 116 रन अब बोर्ड पे लगे हैं। जो गेंद पर कैच होनी चाहिए थी वो चौके के लिए गया, उसके बाद एक छक्का, और इस बार डॉट गेंद, एक काफी अरसे के बाद आई हुई है डॉट गेंद। इस बार मात्र काफी बाहर ये गेंद, वाइड बॉल। 117। और रिवर्स स्वीप मारा हुआ है, गेंद जाती हुई चौके के लिए। क्या थोड़ा सा गेम सेंस रखना बहुत जरूरी है। हालांकि उस दिशा में अगर गेंद जाती है तो 99% टाइम गेंद घूमेगी, यही ध्यान में रखना होगा प्लेयर्स को अगर ग्राउंड पे खेलते हैं तो। स्कोर तेजी से बढ़ता हुआ 21 रन, अब तक 5 गेंदों में 21 रन दे चुके हैं पंकज कुमार मिश्रा। ये भी काफी महंगे साबित हो गए, 38 रन दिए अब तक इन्होंने भी अपने पर्याप्त 2 ओवर्स में।
और इस बार बैट की एज लेकर गेंद जाती हुई फिर एक बार, इस बार मात्र आखिरी एंड में हाथ डालने की वजह से ये चौका बच गया, अन्यथा ये भी एक और मिसफील्ड के चलते चौका हो सकता था। 122 रन हो चुके हैं 7 ओवर की समाप्ति के बाद। एक ओवर अभी भी शेष है, देखते कौन आता है गेंदबाजी करने के लिए। ओह जबरदस्त शॉट, शफल करके ऑफ स्टंप के बाहर से उठाई हुई गेंद लेग साइड की दिशा में मारा है 6 रनों के लिए। काफी बेहतरीन बल्लेबाजी चलती हुई यहां पर देवकर डायनामाइट्स की ओर से। 128 और कितना ज्यादा स्कोर मारेंगे, 4 गेंदे शेष है, 150 नहीं होगा, हो सकता है, देखते 4 गेंदों में कितने रन मारते हैं। इस बार ऑप्शन के बाहर ये गेंद एकदम लाइन पकड़ के गेंदबाजी कर रहे हैं, क्योंकि जब स्टंप में डाली तो गेंद गई थी 6 रनों के लिए। इस बार बैट्समैन से दूर रखने की कोशिश में सफलता हासिल होती हुई यहां पर गेंदबाज को आखिरी ओवर में डॉट गेंद सोने के बराबर। फिर एक बार पटकी हुई गेंद, लेकिन इस बार काफी बाहर, वाइड का इशारा आता हुआ अंपायर की ओर से, और उसी के चलते एक एक्स्ट्रा रन भी, वाइड +1, 130 रन्स यहां पर होते हुए। एक 130 तो अब तक जड़ चुके हैं। शफीक 48 रन पर खेल रहे हैं, 13 गेंदों का सामना किया अब तक, और इस बार ब्लैक स्टंप के काफी ऑफ स्टंप पे गेंद बल्लेबाजी कर रहे थे, जच लिया वहां पर गेंदबाज ने और क्लीन बोल्ड। 13 बॉल्स 48 रन, अच्छी पारी के लिए अपने टीम के लिए शफीक ने उनकी जगह लेने के लिए आए हैं मैन फ्रॉम डियोना संजय माली। दो गेंदे शेष है, 2 गेंदों में 2 छक्के मारेंगे क्या संजय? अपने टीम के लिए 142 का स्कोर लगाएंगे क्या? बैट का बॉटम एज लेकर गेंद जाती हुई लॉन्ग ऑन की दिशा में सुनील खैरनार वहां पर मौजूद, 1 रन मिलेगा, 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 131। आखिरी गेंद, क्या ये छक्के से फिनिश होगा ये इनिंग? स्वागत ने अच्छी बल्लेबाजी की है अब तक, 12 गेंदों में 2 चौके और 3 छक्कों की मदद से 28 रन बनाए हैं। और अरे
हेलो हेलो। तो 132 रन का लक्ष्य रखा है देवकर डायनामाइट्स ने सिंह स्मैशर्स के सामने, और उनके विस्फोटक बल्लेबाज जो कि बेस्ट बैट्समैन, सबसे हाईएस्ट रन स्कोरर भी है इस टूर्नामेंट के, सचिन पाटिल बल्लेबाजी के लिए आए, लेकिन स्ट्राइक पर रहेंगे गुरु अटूरे। गुरु अतुरे बल्लेबाजी के लिए आए हैं और उनका साथ देंगे सचिन पाटिल। 132 रन, एक लंबी और विस्फोटक बल्लेबाजी करनी होगी सचिन पाटिल को अगर इस मैच को जीतना है और अपनी टीम को सेमीफाइनल का टिकट दिलवाना है तो। कृष्णा भाऊ काय म्हणताय, काय वाटतंय तुम्हाला, हा सामना कोणाच्या बाजूने वळणार? कारण की 132 धावा अवघड आहे, लक्ष्य पण अशक्य असं नाही. तर तुमची कमेंट्स यावरती. खर तर ह्या इनिंग मध्ये सगळ्यांच्या नजरा असतील तर सचिन पाटील वरती. तो कशा पद्धतीने खेळतो, कारण की पहिल्या मॅच पासून जी त्याने धुलाई केली आहे ती अप्रतिम होती. सर्वात पहिला त्याचा तडाखा बसला पेणकर पॉवर प्लेयर्सला. त्याच्यानंतर जी इनिंग सुरू झाली आहे ना, सगळे फक्त बघतच राहिले सिक्सर सिक्सर सिक्सर. त्याच पद्धतीने जसं की तुम्ही म्हणालात की ह्या इनिंगमध्ये काय होईल, सर सचिन पाटील टिकला तर नक्कीच सिंग स्मॅशर्स इथून मॅच घेऊन जातील. जर सचिन आऊट झाला तर मात्र देवकर डायनामाइट्सचा जो कॉन्फिडन्स आहे तो नक्कीच उंचावेल. बरोबर, 294 धावा कुठल्यात त्याने आतापर्यंत या पूर्ण टुर्नामेंटमध्ये 6 इनिंग्स मध्ये. तर एका मोठ्या खेळीची अपेक्षा राहील कर्णधार देवकर डायनामाइट्सचा जो अतुरे आहे त्याला. तर बघूया, वळूया सामन्याकडे. अभिजित केडूकडे गोलंदाजीचा मोर्चा दिलेला आहे. पहिली ओव्हर आणि पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाताना दिसतोय. लेग स्टंपच्या बाहेर वाईड चा इशारा येताना आमच्या अंपायर्स कडून. आणि एका अवांतर धावेने सुरुवात होते, षटकाची सुरुवात होते इनिंगची. खातं उघडता येते सिंग स्मॅशर्स या संघाचं. बघूया पुन्हा एकदा गुरु अतुरे सज्ज सामना करेल अभिजित कडूचा. अभिजित कडू एक ह्या अगोदर जो सामना झाला होता, थोडीशी आठवण करून देतो, याच संघाविरुद्ध जो सामना झाला होता लीग स्टेज मध्ये सिंग स्मॅशर्सचा, त्यावेळेला अभिजित कडूने फायफर गोल तर 5 विकेट काढले होते. त्यामुळे नक्कीच धास्ती असेल अभिजित कडूची सुद्धा या संघासमोर. बघूया यावेळेला कशी गोलंदाजी करतोय अभिजित आपल्या संघासाठी. आणि पहिल्यांदाच सचिन पाटील स्ट्राइक वरती आलेला आहे. पहिला विकेट की पहिला षटकार. आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय कव्हर्स कडे. केवळ एक धाव मिळेल. थोडासा जीव भांड्यात पडला असेल जेव्हा चेंडू टप्पा झालाय. सचिन पाटील संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा देखील आहेत त्या सचिन पाटील या फलंदाजावरती, कारण की हा सामना जिंकायचा आहे तर सचिन पाटीलला कमीत कमी 70 ते 80 धावा कराव्या लागतील. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा चेंडू पुल केलाय. चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेने, सॉरी लॉंग मिड विकेटच्या दिशेने. एक धाव मिळेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 3 चेंडू मध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या त्या अभिजित कडू यानं. सचिन पाटील पुन्हा एकदा स्ट्राइकवर. सचिन नावातच सर्व काही आहे. जर सचिन बाद होतोय तर संघाची अवस्था काहीशी बिकट होते. पूर्वीपासूनचं हे लक्षण आहे, पूर्वीपासूनचं हे चित्र आहे. कृष्णा भाऊ बरोबर की नाही? नक्कीच ह्या नावातच सगळं काही आहे. परंतु आता या मैदानावर पाहायला गेलं तर RUPL सीझन 3 या नावाभोवतीच घोंगावतंय. थोडासा अँगल चेंज केलाय परंतु त्याचा काही फायदा होत नाही. यानं फायदा होतोय तो समोरच्या संघाला. सचिन पाटील याच्या बॅटीतून आलेला हा पहिला षटकार. खूपच सुंदर मारलेला फटका. लाल जर्सी सगळं काही सांगून जाते. ती धोक्याची घंटा जणू काही इशाराच देते की लाल जर्सी. 4 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. आला
बॉल बॉयने मागेच उभं राहायचंय एक्झॉटिका बिल्डिंगच्या जवळ. आणि या षटकारासह 300 धावा करणारा पहिला फलंदाज ठरलाय तो सचिन पाटील पूर्ण सीझन मध्ये. अभिजित कडू गोलंदाजी करेल तो सचिन पाटीलला. पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेला 4 धावांसाठी. थोडासा लक्की चौकार म्हणावा लागेल हा, कारण की जास्त उंच गेला नाही चेंडू आणि सचिन अजूनही क्रीजवर सुरक्षित. चौकार आणि धावसंख्या वाढते 14 धावा. एक चेंडू शिल्लक अजून सुद्धा अभिजित कडूच्या या षटकातलं. हो यावेळेला मिस अँड हिट थोडासा वेस व्हेरिएशन केलं होतं अभिजित कडूने, त्याच्यामुळे बॅट खूप लवकर आली आणि चेंडू नंतर जाऊन लागलाय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 15. एका षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 15. तर आपण घोष वार्ता करत होती सचिन या नावाची. सचिन तेंडुलकर जवळपास 2 दिवसानंतर त्यांचा वाढदिवस आहे देखील आहे 24 एप्रिल. आणि 24 एप्रिल म्हटलं की आठवतं ते शारजामध्ये घोंगावलेलं वादळ 1997 साली जे शारजाच्या मैदानावरती वादळ आलं होतं. 15 येणारे 42 चेंडू आणि 117 धावांची आवश्यकता असेल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा तर आलेत, परंतु टार्गेट खूपच दूर आहे. अजून 132 धावांचं लक्ष पूर्ण करायचे निर्धारित 8 षटकांमध्ये. गोलंदाजीसाठी आलाय तो ओसेद. स्लोअर 1 टाकलाय त्याने सचिन पाटीलला. मिड विकेटच्या दिशेने 1 धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल सचिनला आणि एका धावेने धावसंख्या वाढते होते 16. तर कृष्णा भाऊ मी म्हणत होतो की सचिन तेंडुलकर नावाचं वादळ जे 24 एप्रिल 1997 रोजी आलं होतं शारजाच्या मैदानावरती, आणि तसंच वादळ दाखवेल का सचिन पाटील फलंदाज, कारण की हा सामना जिंकण्यासाठी मोठी धावसंख्या उभारायची आहे. नक्की जर मोठी धावसंख्या उभारायची तर प्रत्येक चेंडूवर काही ना काही धाव घेऊन यायची आहे. जर रिकाम्या हाताने आलात तर पुढे जाऊन तुम्हाला त्याचा फटका नक्कीच बसू शकतो. नाही, हा नॉकआउटचा मुकाबला आहे, कारण की ह्या सामन्यात जर तुम्ही हरताय तर तुम्ही जिंकताय तर वरती आणि जर हरताय तर घरच्या रस्त्यावरती. अशीच काहीशी समीकरण आहे या सामन्याचं. गुरु अतुरे सामना करेल ओसेटचा. यावेळेला स्लोअर 1 टाकलेला चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी. अशा प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा करत नाही आपण ओसेट सारख्या गोलंदाजाकडून, कारण की काफी कमी वेळातच खूप मोठं नाव कमावलं या गोलंदाजानं. ओसेदने लोधा क्रिकेट विश्वात म्हणते रिओ असो किंवा लोधा हेवन असो किंवा आपल्या ज्या पंचक्रोशीतली जी गावं असेल त्या सर्व सामन्यांमध्ये आपली जम बसवली आहे ती ओसेद या गोलंदाजानं. हो यावेळेला सुंदर असा चेंडू फुल लेन टाकलेला, एकदम थोडासा आखूड टप्प्याचा चेंडूच्या अपेक्षित होता फलंदाज, परंतु फुलर चेंडू आलाय. थोडासा वाचला, अन्यथा त्रिफळाचित होऊ शकला असता गुरु अतुरे. मग एक छक्का मारल्यानंतर कमबॅक कसं करायचं ते शिकायला पाहिजे या ओसेत कडून. आखूड टप्प्याच्या स्लोअर 1 वरती जेव्हा छक्का मारला एक फुलर लेंथ फास्ट चेंडू. पुन्हा एकदा स्टंप वरती गोलंदाजी चालले, चांगली लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करतोय ओसेत. बॅट्समनला जखडून ठेवलं यावेळेला. पहिल्या षटकानंतर 2 चांगले चेंडू, 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातला. 23 रन्स लागलेले आहेत बोर्डवरती. अजून सुद्धा 37 चेंडूत 109 धावांची गरज. 109 पाहिजेत. सचिन स्ट्राईक वरती आहे. 5 चेंडूंचा सामना केलाय. हो यॉर्कर चेंडू खोदून काढलाय सचिननं. एकच आणि थोडस गच्चा क्षेत्ररक्षण म्हणेल मी. कप्तान प्रॅडी तुमच्याकडून अशा प्रकारची अपेक्षा नसेल संघाला. एक चांगली फलंदाजी केली आपण आणि तितक्याच चांगलं क्षेत्ररक्षण देखील करायचंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 24. 12च्या सरासरीने 24 धावा आतापर्यंत आलेत. येणारे 36 बॉल असतील आणि धावा असतील ते 108. म्हणजेच 12च्या सरासरीने तुम्ही चाललायत, परंतु तुम्हाला जायचं 18च्या सरासरीने.
त्यामुळे प्रत्येक षटकामध्ये एखाद दोन मोठे फटके तुम्हाला जरूर घ्यावे लागतील. जसं की आता आपण पाहिलं ओसेडने फार सुरेख गोलंदाजी केली, मात्र 9 धावा खर्च केल्या. ते सुद्धा त्याच्या पहिल्या चेंडूवरती कदाचित षटकार आला होता का, पण त्याच्यानंतर एक चांगलं कमबॅक. 9 ओव्हर्सची षटक म्हणजे जवळपास निर्धाव षटक टाकल्यासारखे या ग्राउंडवरती. 24 धावा झालेल्या आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 36 चेंडूंमध्ये 108 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. तिसरं षटक नियमानुसार पॉवर प्लेचं षटक असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये षटकार अलाउड नसेल, केवळ चौकारांनी आणि सिंगल डबल्सने धावा गोळा कराव्या लागतील. आणि ते पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय तो म्हणजे सिद्धांत. सिद्धांत गोलंदाजी मार्कवरती थोडीशी प्रॅक्टिस करतोय, हात खोलून घेतोय. सचिन पाटील सामना करेल सिद्धांतचा. या षटकामध्ये जोखीम घेण्याची गरज नाही, कारण की या षटकामध्ये जर विकेट जाते. थोडासा आकुटप्याचा चेंडू पुल केलाय ते सुनील नाले. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल. हो बॅट थोडस कॉट बिहाइंडचं अपील येते होताना दिसतंय, परंतु अंपायरचा इशारा येताना वाईड बॉल. कधी कधी किपर अशी खेळी करतो एक वाईड चेंडू वाचवण्यासाठी. माहित असतं किपरला सुद्धा, परंतु जर वाचला तर वाचला अशा प्रकारे ही अपील केली गेली होती, परंतु अंपायर आमच्या तिथे स्तब्ध. वाईड चेंडू येते येताना. सिद्धांत पुढचा चेंडू आकुटप्याचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुट पंच मारलाय. चेंडू जातोय मिड काउ कॉर्नरच्या दिशेने. 1च धाव मिळेल. 1 धावेने धावसंख्या वाढतीये, ते म्हणजे होते 27 धावा. 1 धावाने काही होणार नाहीये. खर तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताय, तो उचलून मारण्याचा प्रयत्न मिस होतोय. खूप वर्षानंतर आलेला हा चौकार वाटतोय. त्या चौकाराने धावसंख्या वाढते होते 32 धावा. 31 चेंडू मध्ये 100 धावांची गरज आहे. गॅप मध्ये मारलेला चेंडू फिल्डर तिथे मौजूद. केवळ 1 धाव मिळेल आणि 1 धावेने तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या झाली 32, म्हणजे 199 100 रनांची गरज आहे 30 चेंडू नंतर. नक्कीच दोन्ही बॅट्समन कडे जर आपण पाहिलं तर गुरुने 9 चेंडूंचा सामना केलाय, 14 धावा त्याने कुठल्यात. सचिनने 9 चेंडूंचा खेळ केलाय, त्याने 15 धावा कुठल्यात. त्यामुळे दोन्ही फलंदाज एक संयमी पारी आतापर्यंत खेळतायत. परंतु जर आता इथे आपण पाहिलं की 5 षटकांमध्ये 100 धावा कुठायचे आहेत. जो 18चा रिक्वायर्ड रन रेट होता तो आता पोहोचलाय 20 वर. ओसाईट पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. राईट आर्म राऊंड द विकेट. लोअर फुल टॉस चेंडू होता, मात्र यावेळी बीट झालाय. गुडघ्याला लागल्यानंतर जो आवाज आला ना, अगदी मैदानाच्या चारही बाजूने धुमधुमला. ज्या प्रकारे आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये, सरळ फुलटॉस चेंडू होता. खरं भिरकावायला हवा होता षटकाराच्या दिशेने, परंतु अंदाज चुकला सचिनचा आणि एक निर्धाव चेंडूची सांगता.
यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. यॉर्कर बॉल होता, त्यावर कोणतेही उत्तर नव्हतं सचिनकडे. उत्तर होतं ते मात्र सिंगलने, परंतु इथे झाली चूक. ओसेडने एक गच्चाळ थ्रो केला, त्यावर 1+1 अर्थातच 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. या 2 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो 34 सिंग स्मॅशर्स. खरं तर एकही विकेट गेलेला नाही ही त्यांची जमेची बाजू असेल, परंतु आता जर वेळीच शहाणपण सुचून मोठे फटके जर आलं नाही तर नंतर मात्र पश्चाताप करण्याची वेळ येईल. ओसाईड फार सुरेख गोलंदाजी आतापर्यंत करतायत. यावेळी शॉर्ट पिच बॉल जरूर खेळला होता, परंतु अपेक्षित यश आपल्याला पाहता आलं नाही या चेंडूवरती. खरं तर आपण जास्त अपेक्षा ठेवल्या, त्यामुळे हे सिंगल डबल्स रन येत आहेत, परंतु आपल्याला सवय झाली ती चौकार षटकार पाहण्याची, त्यामुळे कदाचित आपल्याला असं वाटतंय की रन्स येत नाहीयेत. हो, यावेळेला सरळ मारायला चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. प्रॅडी तिथे उभा आहे, 1 धाव मिळेल. यावेळेला कुठल्याही प्रकारचं फंबल केलेलं नाहीये प्रॅडीने. सरळ पकडलेला चेंडू थ्रो केलाय, 1 धाव मिळेल. सिंगल डबल्सने या मॅच मध्ये काही होणार नाहीये, कुठेही जाणार नाहीये हा संघ, आणि देवकर डायनामाइट्सला कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाहीये सिंगल डबल्सना. परंतु यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू वाईड, जर कदाचित बॅटची कडा घेऊन जर गेला असता तर फाईन लेगच्या दिशेने चौकार झाला असता हा चेंडू, परंतु मिस होतोय. चेंडू जातोय वाईड साईडला. स्लोवर वन टाकलेला चेंडू, सुंदर फटका. तितकंच प्रयत्न चांगला होता हा फटका वाचवण्याचा, परंतु चौकार जातोय या चेंडूवरती. सचिन पाटील 12 चेंडू खेळलेत, 18 धावा, 150चा स्ट्राईक रेट आहे केवळ या फलंदाजाचा. ओसेटचा पुढचा चेंडू, हो यॉर्कर चेंडू, सुंदर गोलंदाज आणि रन आउट. खूपच चांगला थ्रो ते स्वागत कडून येताना रन आउट होऊन पुन्हा पवेलियन मध्ये जातोय तो म्हणजे गुरु अतुरे, आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय संघाचा डायमंड खेळाडू सोनील खैरनार. बॉलिंग मध्ये तर काही चमक दाखवू शकला नव्हता हा खेळाडू, परंतु अष्टपैलू खेळाडू आहे, बॅटिंग करण्याची सुद्धा ताकद आहे. उभे राहून सिक्सर षटकार मारून मॅच जिंकवण्याची सुद्धा कुवत आहे असा हा फलंदाज सुनील खैरनार. फलंदाजीसाठी येतोय. 92 रन्स पाहिजेत 25 बॉलात. खरं तर इथे स्वागतचं जे प्रेझेन्स ऑफ माइंड होतं त्याला खरंच मानलं पाहिजे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं की चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून झाली आणि एक अप्रतिम फेकी होती ज्याने रनआउट केलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावसंख्येवर 1 विकेट. येणारे 24 चेंडू असतील, 91 धावांचा असेल लक्ष आणि 5वं षटक असेल. अरे 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 41, 24 चेंडू 91. हे 50-50 षटक पॉवर प्लेचं, सॉरी आपलं टार्गेट ओव्हरचं षटक. या षटकामध्ये धावा लुटल्या जाऊ शकतात. जर 5 षटकार मारतील तर 45 धावा, म्हणजे सरळ निर्णायक रन रेट जो आहे तो निम्म्यावरती येऊन थांबेल. परंतु बघूया किती धावा मारतायत. कमीत कमी 16 तरी मारल्याच पाहिजेत कृष्णा भाऊ. नक्की जास्तीत जास्त धावा कुठून बोनस अधिकाधिक जर तुम्ही घेतला तर तुमचा फायदा होईल, हे त्यांनी डोक्यात ठेवायला हवं. आतापर्यंत समीकरण असंच आहे, ही ओव्हर ज्या संघाने जिंकली ना, आणि बॅटची कडे घेऊन चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. शाने सचिन पाटील, ही मोठी विकेट गळाला लागते ती अभिषेक यादवच्या. पहिल्या चेंडूवरती सचिन पाटील कदाचित या टुर्नामेंट मधून सुद्धा बाहेर जाताना दिसतोय का हा संघ. खरं तर ज्या निराशेने चाललाय सचिन पाटील, खरंच एक मोठी खेळी करण्याचं आव्हान होतं त्याच्या समोर आणि त्या आव्हानामध्ये सबशेल फूल ठरतोय. खरं तर अपेक्षांचं ओझं फक्त त्यांच्या संघाकडून नव्हतं तर RUPLच्या सर्व प्रेक्षकांकडून देखील त्याच्यावर दडपण होतं. जे अगोदर कामगिरी केली होती त्यामुळे अपेक्षांचं ओझाखाली दबला गेला असं देखील आपण म्हणू शकतो.
पंकज कुमार मिश्रा आलाय फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा उचलून मारला चेंडू जातोय सीमा रेषे पार 6 धावांसाठी. म्हणजे दुसऱ्या चेंडूवरती 6 धावा आलेल्या आहेत. अजूनही 10 धावांची गरज या षटकातलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी. पण आठवणीत राहणारा सामना म्हणजे आज सकाळचा सामना. एक मोठा उलटफेर झाला. सिद्धार्थ शाक्या याच्या संघानं अलिट डिसेबल या संघाचा पराभव केला आणि एकाच वेळी 2 संघ आत, सिद्धार्थ आणि त्याच्यासोबत समीर भाऊ, या दोघांचा संघ आत आणि अलिटचा संघ बाहेर. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता, कीपरच्या थोडासा वर राहिला, अन्यथा सुनील खैरनार देखील आपल्याला परत येताना दिसला असता. अभिषेक यादव 7 धावा, अजूनपर्यंत 8 धावा झालेल्या आहेत या षटकात. अजूनपर्यंत 4 चेंडूंमध्ये 2 चेंडूत 8 धावांची गरज. एवढा सरळ आलाय 6 धावांसाठी. चौदा धावा झालेल्या आहेत अजूनपर्यंत या षटकामध्ये. 2 धावांची गरज. जर 6 मारले तर 30 धावा मिळतील या षटकात. 2 मारल्या तर 24. बघूया षटकार मारतोय का फलंदाज. हो, थोडासा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव मिळेल आणि 1च धाव म्हणजे 15 धावा झालेल्या आहेत. टार्गेट कंप्लीट झालेलं नाही या ओव्हरचं, म्हणजे 15 धावा झालेल्या आहेत तर मिळतील केवळ 7 धावा. 8 धावा, सॉरी 8 मिळतील ना. 7 धावांनी वाढणार की 8 धावा. ओके, 7 ने वाढणार. तर टार्गेट जे आहे ते आता 7 धावांनी वाढेल. पेनल्टी मिळेल 7 धावांची ते सिंग स्मॅशर्स या संघाला. अंजनी 8 रन ऐड नहीं हुआ है ना बॉलर के पास. सुनील ना लेना. टारगेट में ऐड हुआ ना भाऊ. 76 दाखवते. आपका ये अरे आपका ही मैच है. हमें नहीं पता टाइम क्या है. क्वार्टर फाइनल तो आपके ही है. तेरे को मैच भी पता नहीं. ऐसे सबको याद है तेरे को. अच्छा मैच कब है ये तो पता रहे ना. टाइम तो जाना है ना. 1:30 बजे है ना. अरे भाई अभी चालू होगा मैच. अभी मैच से पहले चालू है ना. किधर जाना किधर. फुल टॉस टाकलेला चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय आणि नो बॉलचा इशारा येताना. नो चेंडू वेस्ट हाईटच्या वर. नो बॅटची कडा घेऊन चेंडू झाला होता तो थर्ड मॅनच्या दिशेला 4 धावांसाठी. कुठल्याही प्रकारची हुज्जत घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पुढच्या मॅच मध्ये रोहन सुद्धा रिकामा होईल.
पुन्हा एकदा नो. 2 बीमर चेंडू टाकलेले आहेत. 2 बीमर चेंडू. ओव्हर चेंज. बॉलर चेंज नियमानुसार 2 बीमर चेंडू नंतर. सुनील नाले, आपल्याकडून अशा प्रकारच्या परफॉर्मन्सची अपेक्षा नव्हती. रेग्युलर क्रिकेट खेळता आपण या ग्राउंड वरती. सहासष्ट धावा लागलेल्या आहेत. अंपायरचा इशारा चौकार येथे येताना. यावेळेला मात्र नो बॉल नाहीये. पॉवर प्लेच्या षटकात आतापर्यंत 14 धावा आलेल्या आहेत आणि केवळ 2 चेंडू झालेले आहेत. ह्या धावा खरं तर 50-50 ओव्हर्स मध्ये हव्या होत्या. 2 चेंडू आणि 14 धावा झालेल्या आहेत या षटकात. अरे बहुत बाकी आहे अभी. अशी वन साइड मॅच झाली तर सर दीपक सर कॉमेंट्री करायला सुद्धा मजा येत नाही. पुन्हा एकदा यावेळेला डीप झालेला चेंडू सरळ. जर त्या क्षेत्ररक्षकात थोडासा उजव्या किंवा डाव्या बाजूला तर हा चौकार होता, कारण की इतक्या गोळीसारखा फास्ट गेला होता चेंडू. परंतु गेला तो सरळ. तो माणूस इंच बिअर सुद्धा हल्ला नाही. नाही ओहो नो बॉल कदाचित असेल यावेळेला सुद्धा. पुन्हा एकदा नो चेंडू. थोडीशी लय भरकटलेली दिसते. देवकर डायनामाइट्सच्या संघाची फायदा घेऊ शकतात, कारण की आता समीकरण आहे 15 चेंडू आणि 66 धावा. म्हणजे 15 चेंडूत 11 षटकार लगावायचे. ओसेसच्या 2 ओव्हर झालेल्या आहेत. ओसेटनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली ना सर, तर एकच म्हणावं सर, ओ सेट तुम्ही नादच केलाय थेट. उचलून मारलाय चेंडू, जातोय हवेत आणि झेल सोडला गेलेला आहे सिद्धांत कडून. तेथे रनआउटचा देखील चान्स नाहीये आणि दोनही फलंदाज सुरक्षित आता पाहिजे. 64 धावा 14 चेंडूत. पुन्हा एकदा चौकार या षटकामध्ये आलेला. ज्या षटकात केवळ 6 ते 7 धावांची अपेक्षा असते कर्णधाराला, त्या षटकामध्ये आतापर्यंत 19 धावा गेलेल्या आहेत आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. तेच बघत होतो कोणाकोणाचं लक्ष आहे. बरोबर, आम्ही चेक करत होतो. एक कट केला यावेळेला मात्र फिल्डर तेथे आहे. 1 धाव मिळेल आणि एका धावेने 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाल्या 80. बारा चेंडू 59 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच बारा चेंडू 59 धावांची गरज. 12 balls 59 runs to win.
12 चेंडू आणि 10 षटकारांची गरज आहे. एक साधी टोपी वर्सेस गोल टोपी अशी पुढची मॅचेस. टॉस झाला या ठिकाणी. खरं तर शेवटची क्वार्टर फायनलची मॅच असेल. टॉस कोण जिता? षटकार आले का? हॅलो हॅलो हॅलो. 10 चेंडू आणि 9 षटकार. त्याच्यापैकी आणखी एक षटकार लागताना येथे आताच पाहिजेत. 9 चेंडू आणि 8 षटकारांची गरज म्हणजे 47 धावांची गरज आहे 9 चेंडूंमध्ये. अगर बैटिंग चाहिए थी ऐसी बोलते टॉस की जरूरत नहीं थी. पहला ऐसा होता कि आपस दादी में टॉस हो गया. नऊ चेंडू आणि 47 धावांची गरज. 8 षटकार लगावतील का? दोन चांगले चेंडू टाकायचे आहेत फक्त या षटकामध्ये. 9 बॉल 47. मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. मिड विकेटला एक धाव मिळेल म्हणजे आता पाहिजेत 8 चेंडू 8 षटकार. 8 चेंडू 46 धावा. आणि पुन्हा एकदा आता केवळ मी म्हणणे औपचारिकता बाकी राहिली आहे या सामन्यातली. म्हणजे 7 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 8 षटकार अशक्य. होऊ शकतं शक्य पण या मॅचची तर हवा निघाली पण नजरा मात्र असतील शेवटच्या क्वार्टर फायनल्सवर. दोन मित्रांमध्ये होणारा हा सामना. सिद्धार्थ शाक्या आणि समीर भाऊ कोंडाळकर. षटकार झालेला आहे. सुनील नाले आपण कॅप काढली तरी काही उपयोग होणार नाहीये त्याचा. $39 रिक्वायर्ड इन 6 बॉल्स. 6 चेंडू मध्ये फक्त 39 धावांची गरज आहे. अपेक्षा असेल की कोणीतरी एखाद दुसरी नो बॉल टाकावेत. शफिक गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना दिसतोय मला. चांगली ओव्हर टाकेल नक्कीच शफिक आपल्या संघासाठी. पुढची मॅच पिवळे वर्सेस पांढरे आहे का? शेवटचा षटक घेऊन आला तो शफिक. 6 चेंडू मध्ये 39 धावांची गरज. सुनील खैरनार
थोडीशी कुठे हवा होती ती सुद्धा या डॉट बॉलने काढून टाकली. अरे इंडिगोने जाऊया का पुन्हा एकदा डॉट बॉल. जवळपास बॉडी लँग्वेज सांगते सुनील खेळणारची सामना सोडून टाकलाय त्याने, कारण की आता काही उरलेले देखील नाहीये सामन्यामध्ये. 2 चेंडू मध्ये निर्धाव 2 चेंडू टाकले होते शफिकनं, आणि आता पाहिजे तर 4 चेंडू 39 धावा. फॉर्मॅलिटीज फक्त. तिसरा निर्धाव चेंडू. जसं म्हटलं जातं की पराभव हा मैदानावर नंतर होतो, आपल्या मनामध्ये सर्वात प्रथम पराभव होतो. ते आपण या मॅच मध्ये पाहिलं. सरळ मारलेला चेंडू, 1 धाव मिळेल. पॅरी कुठलेही फंबल न करता पुन्हा एकदा चेंडू पकडलाय प्रॅडीना. 1 धाव. खुश नक्की असेल, चांगली फलंदाजी केली होती आज प्रॅडीच्या. त्या पॉवर प्ले मध्ये जे प्रॅडीने 3 चौकार मारले होते त्यानंतर मोमेंटम शिफ्ट झाला होता या सामन्याचा, जो आतापर्यंत राखलाय तो म्हणजे देवकर डायनामाइटच्या संघानं. यावेळेला उचलून मारलेला, बघूया कोण येतोय. प्रॅडी. सुंदर झेल यावेळेला प्रॅडी कडून. आज सगळं काही प्रॅडीच्या मनासारखं घडतंय. 1 चेंडू 38 धावा. आणि अशा प्रकारे देवकर डायनामाइट्स हा संघ ठरतोय सेमीफायनल मध्ये जाणारा तिसरा संघ. वेल प्लेड गाइज, यू डिड अ फॅन्टॅबलस जॉब. व्हाट अ प्लेयर. आणि यानंतर थोड्याच वेळात रोलिंग ब्रेक असेल आणि त्याच्यानंतर चौथा क्वार्टर फायनलचा सामना सुरू होईल.